मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंची थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा। एकनाथ शिंदे बावनकुळे सह्याद्री अतिथीगृहात दाखल। बैठकीनंतर कडू आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार? नमो टुरिझम सेंटर्सवरून राज ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटली आहे हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्तेच्या मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने जाणार। पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळी चालवली। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपी रोहित आर्यानं मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं। 6 दिवसांपासून शूटिंग सुरू असल्याची माहिती। आरोपीकडून पोलिसांनी एअरगन आणि केमिकल जप्त केलं। आत्महत्या करण्यापेक्षा प्लॅन केला, मला काही लोकांशी बोलायचंय, व्हिडिओ रेकॉर्ड करत आरोपी रोहित आर्याची भूमिका। स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओत उल्लेख। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारनं 2 कोटी थकवल्याचा आरोप। केसरकरांच्या निवासस्थानाबाहेरही केलं होतं उपोषण। मुलांना काही झालं असतं तर केसरकरांनी जबाबदारी घेतली असती का? काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल। पवईमध्ये 17 मुलं ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यावरून थेट सवाल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार। धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर असमाधानी, कायदेशीर बाजू तपासावी लागणार। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप। संबंध नसताना नाव जोडलं, मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने अटकेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कुणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना शब्द। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून घेतली माहिती। फलटण आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा। रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा। फलटण प्रकरणात चाकणकरांची भूमिका अजित पवारांना पटली नाही। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं मोठं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश। तर मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे, अबू आझमींची प्रतिक्रिया। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।